गत लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ गत निवडणुकीत मात्र अमोल कोल्हेंच्या रूपाने राष्ट्रवादीमध्ये झाला। 2024 ची लोकसभा निवडणूक ही अगदी उंबरठ्यावर असताना पुन्हा एकदा हा लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला आहे। त्याचं कारण आहे की महायुतीमधून या मतदारसंघावर तिन्ही पक्षांनी दावा केला आहे। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी या मतदारसंघातून कोल्हेंना टक्कर देण्यासाठी चांगल्या उमेदवाराबाबत चाचपणी सुरू केली आहे, तर दुसरीकडे हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि तो शिवसेनेच्याच वाटेला राहणार असे सांगत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील दंड ठोपटले आहेत। तर यासोबतच भारतीय जनता पार्टीचे या मतदारसंघाचे निवडणूक प्रतिनिधी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी देखील या मतदारसंघावर आपल्या पक्षाचा दावा ठोकला आहे। एकंदरीत महायुतीकडून ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार याबद्दल सध्या तरी मोठा असा पेच तयार झाला आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीमधून अमोल कोल्हे यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित आहे। अशातच या निवडणुकीत अमोल कोल्हे यांच्या विरोधात महायुतीचा कोण उमेदवार असेल हे अजून नक्की नाहीये। तरी देखील या मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची होणार यात कोणतीच शंका नाहीये। एकूणच या मतदारसंघातील मतदार कोणाला साथ देणार याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। अजित पवार जेव्हा चॅलेंज देतो तेव्हा तो जिंकतोच आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही आम्ही जिंकणारच असं सांगत अजितदादांनी अमोल कोल्हेंना पाडण्याचा जणू काय विडाच उचलला आहे। तसं पाहायला गेलं तर चॅलेंज आणि अजितदादांचा जुना संबंध आहे। या अगोदर विधानसभा निवडणुकीदरम्यान विजय शिवतारेंना असंच चॅलेंज दिलं होतं आणि ते चॅलेंज त्यांनी पूर्ण देखील करून दाखवलं होतं। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याची पुनरावृत्ती होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर दुसरीकडे या मतदारसंघाचा नवीन खासदार कोण असेल हे मतदार ठरवतील आणि जनता जो कौल देईल तो मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया स्टँडिंग खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे। त्यामुळे निवडणुकीपूर्वीच या मतदारसंघात चुरस पाहायला मिळते आहे। 2008 च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली। त्यानंतर झालेल्या 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सलग 2 वेळा शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभेवर निवडून गेले। तर पुढे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आढळराव हेच सेनेच्या तिकिटावरून मैदानात होते। तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनेते अमोल कोल्हे यांना येथून उमेदवारी दिली। तसं पाहायला गेलं तर अमोल कोल्हे यांना जास्तीचा राजकीय अनुभव नव्हता, परंतु या अगोदर ते अनुक्रमे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना पक्षात कार्यरत होते। तसेच स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेद्वारे ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले होते। त्यामुळे त्याचा फायदा कोल्हेंना या निवडणुकीत होणार हे जवळपास निश्चित होते। ही निवडणूक अतिशय चुरशीची पार पडली आणि निवडणुकीअंती अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा 58,000 मतांनी पराभव केला आणि पहिल्यांदाच ते लोकसभेवर निवडून गेले। त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच अशी उलथापालथ झाली। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं। तेव्हापासूनच सेनेचे आढळराव पाटील यांची नाराजी सुरू झाली होती। अशातच पुढे एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि नव्याने महायुतीचे सरकार स्थापन केले। त्यानंतर या मतदारसंघाचे सेनेचे माजी खासदार आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाले। त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असा थेट सामना होणार हे जवळपास निश्चित होते। परंतु अशातच काही महिन्यापूर्वी अजित पवार हे देखील आपल्या आमदारांसह महायुतीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतरच आढळराव पाटलांच्या उमेदवारीचे गणित बिघडत गेले। जशी अपेक्षा होती अगदी त्याचप्रमाणे सुरुवातीपासूनच अजित पवारांनी या मतदारसंघावर आपला दावा केला। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मला तयारी करायला सांगितले आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मी ही निवडणूक लढवणार असे सांगत आढळराव पाटलांनी देखील आपला जोर या मतदारसंघात वाढवला। अशातच पाठीमागच्या आठवड्यात पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली। त्यावेळी हे अध्यक्षपद देऊन त्यांचं बोळवण केले आहे का अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली। परंतु हे पद मिळाले असले तरी देखील आपण लोकसभेची निवडणूक लढणार आहे असं आढळरावांनी स्पष्ट केलं। त्यामुळे एकूणच महायुतीकडून ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार यावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे। ही जागा जर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून पार्थ पवार, विलास लांडे, दिलीप वळसे पाटील आणि त्यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांची नावे उमेदवारीसाठी सध्या आघाडीवर आहेत। परंतु ताकदवर अमोल कोल्हे यांना जर चांगली टक्कर द्यायची असेल तर मंत्री वळसे पाटील किंवा माजी आमदार विलास लांडे हेच राष्ट्रवादीसाठी योग्य पर्याय ठरू शकतात। दुसरीकडे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली तर आढळराव पाटील हे बंडाची भूमिका घेतील का याबद्दल ही शंका आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करता महायुतीसाठी या मतदारसंघातील उमेदवारीचा पेच चांगलाच फसलेला दिसत आहे। तर दुसरीकडे कोल्हेंनी या मतदारसंघातील आपले दौरे वाढवत आपल्या प्रचाराला अप्रत्यक्षरित्या शुभारंभ देखील केला आहे। त्यामुळे या मतदारसंघातून कोल्हेंना कोण आव्हान देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज्यात सर्वाधिक लोकसभा मतदारसंघ असलेला पुणे हा एकमेव जिल्हा आहे। पुणे जिल्ह्यात एकूण 4 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे।
त्यापैकी शिरूर लोकसभा मतदारसंघ हा एक। या मतदारसंघात प्रामुख्याने जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, भोसरी आणि हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। यापैकी एकमेव भोसरी मतदारसंघातून भाजपचे महेश लांडगे हे आमदार आहेत, तर इतर सर्व मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे। त्यापैकी एकमेव शिरूरचे आमदार अशोकराव पवार हे शरद पवारांसोबत आहेत, तर आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते हे अजित पवारांसोबत आहेत। तर खासदार अमोल कोल्हे यांचे अगदी जवळचे मित्र असलेले आमदार अतुल बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर बरेच महिने तटस्थ भूमिकेत होते, परंतु गेल्या काही महिन्यातच ते अजित पवार यांच्या गटात सामील झाले। त्यामुळे या संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही सर्वाधिक दिसून येते। तर गमतीशीर भाग म्हणजे या संपूर्ण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा एकही आमदार नाहीये, परंतु या मतदारसंघामध्ये आढळराव पाटील यांचा चांगला जनसंपर्क आहे। या जोरावर 2009 आणि 2014ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार या मतदारसंघात असून देखील आढळराव पाटील हे लोकसभेवर निवडून गेले होते। त्यामुळे महायुतीला आढळराव पाटलांना डावलून चालणार नाहीये। एकंदरीत सध्या तरी या लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद ही सर्वाधिक दिसून येते, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर येथील मतदार नेमका कोणाकडे झुकला जाईल याचा अंदाज लावणे सध्या तरी कठीण आहे। तसं पाहायला गेलं तर जुन्या संघटित राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा हा मतदारसंघ आहे। त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार आपली साथ शरद पवारांना देणार की अजित पवारांना हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर दुसरीकडे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी देखील या मतदारसंघातून आपण अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे। या मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग देखील आहे। त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही यंदा बहुरंगी होणार का हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल। एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सध्याचा आढावा घ्यायला गेलं तर या मतदारसंघातून पुढचा खासदार कोणत्या पक्षाचा असेल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे। अशातच अमोल कोल्हे यांच्या विरोधात कोण उमेदवार असेल यावर देखील बरीच गणिते अवलंबून असतील। तर या उमेदवारीनंतर बंडाळी होऊ नये याची काळजी महायुतीला घ्यावी लागणार आहे। एकूणच येणाऱ्या निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोण खासदार होईल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।